वाव, अशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. आणि आजचा आपला मेनू आहे क्रिस्पी कोथिंबीर वडी. अगदी करायला सोपी आणि खायला खूपच टेस्टी. तर मी अशा मार्केटमधून मस्त हिरव्यागार कोथिंबीरीच्या जुड्या आणल्यात. खरं तर आत्ता आमच्याकडं एक जुडी 40 रुपयाला आहे. तुमच्याकडं काय रेट आहे माहीत नाही. या आधी तर 60 रुपयाला एक जुडी होती. तर आता खूप त्या मानाने स्वस्त झाली आहे आणि पेंडीसुद्धा भरपूर मोठी आहे. तर कोथिंबीर अशी साफ करून घ्यायची आहे आणि स्वच्छ अगदी मोकळ्या पाण्यात धुवायची. तिला मी अगदी 10-15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि मस्त त्याचं जे माती असते ना ती मग बाजूला निघते. तर असं व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून घ्यायची कोथिंबीर. ती फ्रेश पण होते आणि त्याची मातीसुद्धा पूर्ण निघते. आणि त्यानंतर मग चाळणीवर अशी निथळायला ठेवायची आहे. भरपूर माती निघालेली बादलीमध्ये, मी तुम्हाला ती पण दाखवते. आणि कोथिंबीरीचा रंग असा हिरवागार छान एकदम खुललाय असा मस्त. किती गढूळ पाणी निघाले हे बघा. कोथिंबीर व्यवस्थित सुकून झाली आहे. कोथिंबीर निथळून झाली की मग तिला आता आपल्याला बारीक कापून घ्यायची. त्याचे जे जाड देठ आहे ते बाजूला काढायचे. ते तुम्ही भाजीसाठी किंवा चटणीसाठी वापरू शकता. आणि कोथिंबीर आता अशी मी मस्त चिरून घेतली. कोथिंबीर वडीसाठी आपण काय काय मसाले घेतले ते पाहूया. इथे आपण हिरवी मिरची घेतली, लसूण घेतलाय, आलं घेतलंय, मीठ, ओवा, हळद, लाल मिरची पावडर, जिरं, तसंच सफेद तीळ. इथे आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत, बेसन पीठ आणि शेंगदाणे आणि थोडंसं 1 चमचा धनापूड आणि चिरलेली कोथिंबीर. आणि जाडसर वाटून घ्यायचे. म्हणजे हे जेव्हा आपण वडीत टाकतो आणि जेव्हा वडीत तळतो तेव्हा अशी क्रिस्पी वडी बनते. यामुळे धनापूड घेतली आहे, चवीपुरतं मीठ, ओवा, हळद आणि लाल मिरची. आता आपण जिरं, हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेऊया. आता इथे भरपूर प्रमाणात आपली कोथिंबीर आहे आणि मला ऑर्डरसाठी द्यायची. इथे आपण जवळजवळ 2 वाट्या तांदळाचे पीठ वापरलेलं आहे. यामुळे काय होतं, वडी आपली कुरकुरीत बनते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते. आणि बेसनाचा पिठाचा वापरसुद्धा त्यामुळे थोडासा कमी होतो. तर माझे 3 मोठ्या जुड्या या कोथिंबीरीच्या होत्या. यासाठी मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतले आणि जवळजवळ याला मला पाऊण किलो याचं चण्याचं पीठ लागलेलं आहे. त्यामुळे पीठ जास्तच लागणार आहे कारण आपल्याला क्वांटिटी जास्त बनवायची आहे. म्हणजे मला 30 प्लेटची ऑर्डर होती, त्यानुसार मी हे सामान घेतले. आता सामान तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, जे आपण काढलं आहे ते यामध्ये टाकून घेतले. तसंच हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरीचं असं जाडसर वाटण केलेलं आहे ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, भरपूर तीळ घालायचे. यामुळे आपली वडी अतिशय टेस्टी तर बनतेच पण कुरकुरीतसुद्धा बनणार आहे. थोडंसं यावर आपल्याला तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण सर्व एकजीव करायचं आहे. हाताने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण हे मळणार आहोत तेव्हा थोडं पाणी घालून आपल्याला हे मळायचं आहे. म्हणजे खूप सारं असं सैलसर हे पीठ नाही भिजवायचं आहे किंवा अति प्रमाणात घट्टही नाही करायचं आहे. तर व्यवस्थित फक्त एकजीव होऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आपल्याला कुकरला लावून उकडून घ्यायचं आहे. त्याआधी आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊया. तर मी आता इथं थोडं प्रमाणात पाणी घातले. या हाताने सहज वळता येईल असे मुटके ज्यावेळेस आपले तयार होतात तेव्हा आपलं हे पीठ परफेक्ट प्रमाणात मळून झालेलं आहे असं समजावं. आता माझं पीठ आपलं वड्यांचं प्रमाण जास्त आहे. इकडे मी या वड्या कुकरमध्ये लावणार आहे. त्यामुळे तुम्ही घरगुती करणार असेल तर मग तुम्ही याला खाली व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जेणेकरून वडी आपली चिकटणार नाही आणि जेव्हा आपल्याला काढायची त्यावेळेस सहजपणे निघू शकते. त्यामुळे आतमधून तेल लावून घेतले सगळ्या तेल लावलंय तिन्ही पण डब्यांना. आणि आता आपण मिश्रण डब्यात ओतून घेऊया आणि ते व्यवस्थित असं हाताने आपल्याला थापून घ्यायचंय, व्यवस्थित सेट करायचंय. तीळ आपल्याला थोडेसे खालून पण टाकायचेत आणि वरून पण टाकायचेत म्हणजे दोन्ही साईडनी ते चांगले दिसतात. आता मी खाली टाकायची विसरली, पण तुम्ही जेव्हा टाकताल तेव्हा नक्की टाका. आता मी वरच्या साईडनी ते टाकून घेते. या पद्धतीने आपल्याला हे प्लेन करून घ्यायचं. मी वरून थोडंसं तेल घेतलं हाताला आणि असं व्यवस्थित त्याला प्लेन केलंय. आणि यावर आता मी
सफेद जे तीळ आहे ते लावून घेणार आहे. यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही एकदम मस्त कुरकुरीत लागतात ते तळल्यानंतर. बघा, भरपूर प्रमाणात मी इथं तीळ वापरलेले आहे, त्यामुळे वडी अतिशय पौष्टिक होणार आहे. आता हे डबे आपल्याला कुकरला लावायचे, त्याला 3 शिट्ट्या द्यायच्यात. छान थंड झालं की वड्या कापून घ्यायच्यात आणि डीप फ्राय किंवा शॅडो फ्राय तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता. पण जर तुम्ही या वड्या डीप फ्राय केल्या तर अतिशय कुरकुरीत बनतात आणि माझी ऑर्डर असल्यामुळे मी या डीप फ्राय केल्या. पण खरंच मैत्रिणींनो, मी कापताना किंवा तळताना व्हिडिओ करायला मला खरंच वेळ मिळाला नाही किंवा माझ्या लक्षातही ते राहिलं नाही, कारण ऑर्डरची एवढी गडबड होती माझ्या मागं. पण या वड्या अतिशय टेस्टी झाल्या होत्या आणि तुम्ही या पद्धतीने या करू शकता. एकदा चाकूनी डब्याला साईडने असं फिरून घ्यायचं आहे आणि एक हलकीशी थाप मारून या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्यात आणि चाकूने आपल्याला स्क्वेअर आकारामध्ये या वड्या कापायच्यात आणि त्यानंतर त्या अशा गॅस फास्ट करायचा आधी आणि मग मिडियम गॅसवरती या खरपूस लाल रंगावरती वड्या तळून घ्यायच्या. अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी वड्या बनतात. मी हा तुम्हाला घाईघाईने एक व्हिडिओ दाखवला आहे. तर मैत्रिणींनो, खरंच सॉरी की मी हा व्हिडिओ पूर्ण शूट करू शकले नाही, पण तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच कळाली असेल आणि माझ्या भावनासुद्धा समजल्या असेल.